नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आसवले. स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डोंगरावरती आलेलं दाखवलं. तर बघा, तिथून पुढचा पण एक डोंगर आहे. तो डोंगर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपल्याला परत एक छोटा डोंगर आहे, तो चढायचे. तर हे बघा, हा पुढचा डोंगर दिसतो ना, परत हा एक डोंगर चढायचा आपल्याला. तर आपला व्हिडिओ बघत राहा. तर मामा गेलेत पुढं, थोडा पळत जातो आता. हा बघा, हा समोरचा डोंगर दिसतोय ना, हा पण चढून वरती जायचे आपल्याला. हे बघा, आपण खालचा डोंगर चढून आलो ना, त्याच्यावरती असं एक परत सपाट मैदानी. तुम्हाला वाटलं असेल की वर डोंगरच दिसतोय, तो डोंगर चढल्यावर झालं. तसं नाही मित्रांनो. हे बघा, कसा मोठा पोट आहे. पण हा पण डोंगर चढायचा आपल्याला. इकडं सगळी जनावरं चरायला येतात. आणि वरती गेल्यावर आहे ना, इथं वरती पडवे आहेत आपल्या रानात. तर ह्या लोकांना रोज ह्या पायवाटेने यावं लागतं मित्रांनो. तर तुम्ही बघितले असेल कशी पायवाटे. तर रोजचं अपडाऊन करायला लागतं ह्यांना. वरती गाई म्हशी जनावरं वरती पाळलेले असतात. आणि वरती आहे ना, काही टेन्शन नाही, काय त्यांच्या मागं फिरायला लागत नाही, काय नाही. एकदा जनावरं सोडून दिली ना का त्यांची ती सकाळी निघून जातात रानात चरायला. आणि संध्याकाळी बरोबर टायमिंगवर ती जनावरं येतात 5-6 वाजता. ती बांधायची, धारा काढायच्या आणि सकाळी दूध घेऊन खाली यायचं. हे तर मग एकदम प्युअर खवा बनवतात आणि जुन्नर मार्केटला विकायला नेतात मित्रांनो. तर दाखवतो तुम्हाला पडाई वरती गेल्यावर. हे बघा, इतकं वर आलो आहे आपण. तर तुम्हाला जनावरं बघायचे आहेत का? हे बघा, दिसले का खाली म्हशी त्या माळात कशा चरतात. हे बघा आपल्याकडे वरती बघतात. कारण का ह्या म्हशींना आहे ना, त्यांच्या गायकांची सवय असते. त्यांच्या माणसाची नवीन माणूस आलं ना वरती का त्या बरोबर बघत राहतात. नाही तर मग मागं पण लागतात शापट काढायला. तर या जनावरांपासून लय जपून राहायला लागते मित्र. तर अजून 5 मिनटं लागतील वर चढायला. मग दाखवतो तुम्हाला पडवी कशी आहेत, काय कशी चढण आहे बघितली ना, जबरदस्त. लोकांचा रोजचा अपडाऊन आहे. इकडची लोक ह्याच्यामुळं आजारी पडत नाही, शरीराचा व्यायाम होतो. हे बघा, मी आजच आलोय, एवढा दम लागलाय मला. आता पाणी पिऊ वाटले. आता पाणी पण आणले का नाही मामा? आणले का पाणी? आणले. आता वरती जातो, बसतो एका झाडाखाली निवांत, मग पाणी पितो. तर बघा मित्रांनो, फायनल आपण वरती डोंगरावर पोचलोय. हे बघा, आता वरती पण सपाट मैदान लागलं. पडवे अजून थोड्या वरती आहेत. पण तुम्हाला वाटलं असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना, त्या खालचा डोंगर दिसतो ना, तिथं पोचलेलो. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवला मी हा. हे बघा, कसा डोंगर चढून वरती आलोय. दिसलं का? खाली जनावरं बघा कशी चरतात. तिथं खाली विरणकवाडी, त्या वाडीतनं आपण वरती आलोय. तर अजून आपल्याला पाडवीवर जायचे. मला पडवी दाखवतो सविस्तर. हे बघा, शेणे अख्खे रस्ते. तर पडव्यांच्या जवळ आलोय आपण. हे बघा, फायनल आपण पडव्यांपर्यंत पोचलोय. आणि हे दिसतं का खाली, हे सगळं शेणखत आहे. हे बघा, इथं एक पडवी होती छोटीशी, पण ती मोडली. तिकडे एक होती,
तर बघा ह्या अशा पडव्या आहेत आमच्या जंगलामधील. ताडपत्री वरती बघा कसं गवत टाकले. हे पावसाळी असं करावं लागतं. वरती लय हवा असते, हवा बघा ना एकदम डोंगराच्या कडेला आहेत. बघा किती हाईट असेल या वरती. हे बघा किती सुंदर आणि किती मस्त पडव्यात. हे बघा ही फक्त कारवांच्या काड्यांची तडकी आणि हे लॉकी मित्रांनो. हे बघा आतमध्ये आहे ना एक छोटंसं वासरू आहे, तुम्हाला दाखवतो. कुत्र नाही पाहिजे बाबा. मामा हे बघा कशा पडव्यात. खाली बघा कशी दगड आहेत, ह्याच्यावर ही जनावरं बसतात. ही अशी गवणी. हे बघा सकाळीच गोरा सोडून पडवी एकदम साफ केले. आणि हे जे पोह दिसतात ना हे ना मित्रांनो ह्याच्यातून शेण बाहेर ढकलायचं आणि मग बाहेरून ओढून घ्यायचं. हे बघा अशी पडवी. हा वरती माळा केलेला आहे. दूध बीत काढलं ना का मांजरं कुत्री काही घुसायला नको म्हणून ह्या माळ्यावर दूध ठेवायचं. हे बघा 2 गोरे मस्त आहेत एकदम. कसे चरतात बघा. गवत टाकले त्यांना खायला. बघा पडवीचा आकार कसा आहे एकदम 5 फूट ते 6-7 फुटापर्यंत पडवी हाईटला. आणि पावसाळ्यामध्ये पण आहे ना मित्रांनो इथं ना थंडी वाजत नाही. तर चला आता बाहेर येऊ पडवीच्या आणि परत आहे तसं बांधून ठेवू. तर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ.